सगळ्यांना सारंगवाडीतील सगळं प्रवेशाला अच्छा ही आहे काय? ओके. राजविभागाने पहिलाच फटका मारलेला आहे पोलीस आले. हे मागच्या वर्षीच शेवर आहे. घेतला वाटतं. दाखव स्पीकर, दाखव स्पीकर, दाखव. मित्रांनो, मी जयंत सारंग आपल्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. तर मी मागच्याच व्हिडिओमध्ये बोललो की राखणहोळी असते प्रत्येक वाडीमध्ये. ती आम्ही आता त्या व्हिडिओमधून मी तुम्हाला राखणहोळी दाखवणार आहे. तुम्ही बघा आणि किती मजा येणार आहे ती बघा. होळी आणताना मजा येईल. तुम्हाला साईडला दिसतं तर होळी कशी आणतात वगैरे पहिल्या व्हिडिओमध्ये आय बटनवर क्लिक करा, त्यात तुम्हाला समजेल मागची होळी कशी झाली, राखण्याची किती मजा झाली. आता पण तेवढीच मजा येईल की नाही, जास्त मजा येईल तेवढी या व्हिडिओतून दाखवता येईल मला. तुम्ही बघा आणि व्हिडिओचा आनंद घेतला. चला. अशोक सराफ, लक्षा, सचिन आणि कोण शंतनू कोण याच्यात? बघा मित्रांनो किती मजा येते. अशीच गेल्या वर्षी मजा होती. या व्हिडिओमधून परत तुम्हाला दिसेल. लवकर चला, लवकर. चालू झालं, हे चालू झालं. सगळ्यांना सारंगवाडीतील सगळं प्रवेशाला एक कळकळीची विनंती आहे. या ठिकाणी होळीचा कार्यक्रम उपस्थित झालेला आहे. सर्वांनी उपस्थित राहून होळी करण्यासाठी येण्याचा प्रयत्न करावा आणि न येणाऱ्यांचे एवढं लवकर पडला, एवढं लवकर धो पडला. आपल्याला हे थंड नाही वाटत ना काय? रस्ता मला दिसतो ना, दव पडलो. अरे धुतल्याने गाडी. एवढं कसं काय दव पडलो? एवढं कसं दव पडेल? आपल्या थंडी नाही वाजत अजून. असं वळू नको डायरेक्ट. चला लवकर, चला लवकर. बघा मित्रांनो किती माणसं आहेत. एवढी पब्लिक आहे वाडीतली आमची. चला लवकर. चला लवकर. खांब तोडतो. सर्चिंग होते. आजूबाजूला बघतायत लोक, आजूबाजूला बघतायत. पार्टी आहे. घरी गेले की काय? होळीची सर्चिंग होते. अर्धे पब्लिक पार्टी आहे, अर्धी पब्लिक पुढे आहे. काय चाललंय काय? सर्चिंग होत नाही. कुठलं होळीसाठी कोणतं लाकूड बघायचं. होळीसाठी ते शेवर बघितलं जातं ना, जे झाडासारखं झाड असतं एक प्रकारचं, ते शेवर बोलतो आपण त्याला. ते सर्चिंग होतं. आता पुढे चाललो आम्ही, अजून भेटत नाही आम्हाला. पाटील अशोक सराफ कोण? रामा पापा
व्हेरी गुड. वा वा, म्युझिक लाईट लावलेली आहे. हा रे, मध्ये 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 आहे बघ, तिकडे मध्ये आहे वाटतं. नाही नाही, मागे बघ, मागे आहे बघ, मागे मागे दिसतंय बघ बारीकसा. सिद्धू सारंग अँकरिंग करतात. अँकर सिद्धू सारंग, डान्सर राजू सारंग. कम ऑन कम ऑन. येस, विथ शंकर बांदर काका. स्पीकर मॅन पप्पू सारंग. ए रोशन नाचत नाही. ए रोशन नाच नाही, ऑपरेटर आहे. ऑपरेटर रोशन सारंग प्लीज. होळीच्या शेवरसाठी अजून शोध लागत नाहीये. आपली माणसं खूप प्रयत्न करतायत शोधण्यासाठी. शेवर वाटतोय तो. चला चला, कुठेतरी भेटलंय वाटतं. बघा कुठे भेटलंय ते. होळी बघितलेली आहे, तोडायची आहे या सर्वांनी. चला चला चला. चला पुढे आपले काका लोक गेले होते, त्याने सर्च केली, तिकडे शेवर भेटलेला आहे. जवळच बोलतात, रस्त्याच्या बाजूलाच आहे. अच्छा ही आहे काय? ओके. ही बघा मित्रांनो, होळीसाठी शेवर भेटलेली आहे. छोटी आहे पण मस्त. तोडून बिडून व्यवस्थित आणता पण आहे. इथे उजेड पण आहे लाईटीचा. उतरायचं कसं ते बघायचं आम्हाला. चला कुठून वाट आहे बघूया. जरा होळीचा शेवर लांब आहे, अतितटीचा रस्ता आहे. वाट ही पण वाट आहे ना? ही काय? ही वाट आहे ना? ही काय वाट आहे ना? चला फायनली खाली उतरलोय. अडचणीचा रस्ता होता, घसरगुंडीचा. खाली तर उतरलो फायनली. तर त्या शेवरकडे चाललोय आम्ही. थांब थांब. ही शेवर आहे होळीसाठी आम्ही निवडली आहे. शांतता.
ते पाईप बदलून राजवाने पहिलाच फटका मारलेला आहे. दुसरा फटका वरती गेला. लालचंदनच वाटतं अर्धी पब्लिक वरती आहे. वरतून ते असं वाटतं ते अल्लू अर्जुनच्या ट्रकांना सगळ्यांना बघत असतात ना पोलीस वाले. असं बोललं तर पटकन निघत नाही. मस्त आहे. लाईट बीट वरती मस्त आहे. अशी वरतून लाईट मारली तर पोलीस वालेच वरती. हे आहे ना शंकर काकाने घेतला आता कुराड. लाल चंदन बाहेर आले. अरे लय वेळा थांबा मग थंय पाडा अंतिम टप्प्यात दिलेली आहे. बरोबर. आणि मग तुम्ही सांगा आम्ही सांगलं म्हणून चुकली. आम्ही आता खालच्याच तोडतो काय का इकडे इकडे काका इकडे राजू राजू खालून मार. या दगडावर ये. तेवढं तेवढं जवळ जवळ हे शंकर त्यामधून मार आता. जा 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 बॅटरी बाहेर आहे ना बरोबर नको तू गप्प बरोबर मारतो. फिरतो ऑटोमॅटिकली फिरला रे. त्याला आता साईडची काय बोलतात ते साईडला जी पानं विना ती साफ करतात आपले काका आणि भाऊ सगळे. साईडला जे फांदे आहेत ना ते तोडावे लागतात. वायर पण काहीतरी अडकली तिकडे ते काढायला लागेल. बघा एवढ्या रानामध्ये रात्रीचं येऊन आम्ही ते काम करतो आणि करावंच लागलं. प्रथेप्रमाणे करावं लागतं. वायर काढ वायर वडवड. एवढा मूळ हात लावा आता शंकर काका शंकर काका एक दोन वडा वडा एक दोन वडा सांबार. अरे
त्या बाजूला जाऊ दे. लय जड नेलं त्या झाड. लय जड असतं. लय जड होता बाबा खालून आहे पण अरे पण खाली 4 माणसाला जड होणारच ना वरून सगळं पण इथे आहे. शेवटी हात लावतो लागला माझ्या. त्याला साईडचे जे फांदे असतात ना टोकेरी ते तोडले जातात. ते तोडून मग नंतर नेणार आम्ही. इकडून 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 हा आजचं जे आम्ही मूळ खेचलं ना थोडंसं तोडून घेतो आम्ही कारण की त्याला जड आहे. येताना मग आमचे वांदे होतील. खूप हेवी आहे. आम्ही खाली येऊ कसं एक नंबर. दादा जरा पुढे पकडतो शेंडो तुटणार. कॅमेरामॅन पटापट अरे खाली काचेरा आहे बघा. मागच्या वर्षीचं शेवर आहे ते आता काढलं जात आहे कारण की हे नवीन आपल्याला शेवर जे दुसरं जे झाड आहे ते आपल्याला त्या होळीसाठी ते तिकडे बसवायचं आहे. हे बघा हे जे शेवटचं थोडंसं मूळ असतं ना ते त्याचे ते साल काढली जाते. तेच काम चालू आहे साल काढायचं. तेवढं ते क्लीन करतात. तिकडे पूजा करायची असते ना म्हणून त्या होळीची पूजा करायची असते म्हणून ते साल बिल काढतात. पब्लिक दमलेत आपली बसलेत. वरची मारायची आता फक्त वरची आणि हे साईड देखो लाल चंदन देखो. खड्डो घालतात खड्डा घालतात काका लोक सगळे. तर हा झेंड्याकडे माणूस आहे ना. चला अशा प्रकारे पूर्णपणे क्लीन केलं आहे. पूर्णपणे चारी साईडने साल काढून झालेली आहे. मित्रांनो हे जे आता शेवरला जी मोकळी जागा दिसते आता ह्याला पूर्ण मुळापर्यंत वरच्या टोकापर्यंत एकदम टोकाला लावला झेंडा लावला इथे. जसं देवहोळीत तुम्हाला दाखवलेलं मी तसंच हे वाडीतल्या होळीमध्ये सेमच असतं बाकी काही नाही. इथे आता पूर्णपणे होळी आता इथे सजवलेली आहे आंब्याच्या टाळांनी. बघा इथपर्यंत आलेत. पूर्णपणे सगळीकडे लावले जातात आंब्याचे टाळ. सगळीकडे पूर्णपणे लास्टपर्यंत आंब्याचे टाळ लावलेत.
चला होळी उचलली आहे. आता या जिकडे खड्डा केला तिकडे ती आपण ठेवणार आहोत. आता सांभाळून एकदम व्यवस्थित ठेवली लागेल. बघा खूप हे जेव्हा उभी करायची असते ना तेव्हा खूप मेहनत करावी लागते. आपली गावातली पोरं काका आणि भाऊ बिऊ सगळे पाहुणे बिवणे सगळे आहेत हेल्पला. येऊन दे येऊन दे. टोक बघा कुठे. सेकंड टाइम पण फेल गेलाय. चला थर्ड टाइम आपण ट्राय करत आहोत. आता जायलाच पाहिजे. आई भवानी लाव 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 शेड लाव दे. हो काय त्याच्या अंगावर गेलो रे. मुळात लागणार आहे रोशन लागा ना मुळात वायर वायर लपडा झाला. वायर आहे त्याच्यामुळे अडली गेली आहे. ती वायर काय माहिती. थोडी फिरून फिरून होईल ना थोडीशी. लागता अरे वायर जो ओढून धरतात. कापली काय सांभाळून घे. चला देव बसवलाय आणि आपली होळी लागली. चला होळी लागली आपली. राखण होळी लागली. फायनली होळी लागलेली आहे. होळीला अग्नी दिलेली आहे फायनली. तर मित्रांनो होळीच्या पूजेला सुरुवात झाली. पहिलं गाणं होईल. अक्षता भेटल्यात आपल्याला. पूजेला सुरुवात झाली. देव गाळले गेले. एक देव रावलो. देव पाहिले अध्यक्षाने शिक्का मारला सगळे खाली पडले. परत जागेवर नारळ घालू नको. मान्य करून घे. इथपासून सभागावसावरती असत भाऊ बालगोपाळ सुख संपत्ती दे. अशीच वर्षांवर सेवा चाकरी करून घे. देव खाली करून घे. पूर्ण कर. सेना सभासद दे. श्रीफळ मान्य करून घे महाराजा. मंडळी आलेले आहेत. आता इथे प्रसाद बनवला जाईल होळीचा. खोबरं बिबरं आहे इथे. आता प्रसाद बनवला जाईल.
पाव आणलेत, काय भेटणार काय माहिती. गरम गरम वडापाव, अरे नवीन प्रसाद, गरम गरम वडेपाव. हा बरं गरम झाले ते गरम गरम वडेपाव मस्त रे. सोबत खोबरं वडापाव चटणी सगळं. घे लवकर घे लवकर घे. गरमागरम या लवकर ए लवकर ये वरती. 10 रुपये 10 रुपये 10 चलो चलो हाक मारा पाहिजे. भेटलेलं आहे मस्त वडापाव. उघडले होते. हो मागेनो. सगळे वडापाव खात आहेत. आपल्याला प्रसाद भेटलाय. आता आपण घरी जाऊया. राखणवळी कशी वाटली तुम्हाला? तर व्हिडिओ आवडली असेल नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच व्हिडिओ येत राहतील. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.